अवैध रेती उपसा व वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलावर गदा आणणाऱ्या रेती माफियांविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेत जोरदार धडक कारवाई केली आहे। दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 10 वाजता कोटेश्वर, जमनापुरी घाट, मौजा, नरवेल येथे महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई राबवली। यावेळी रेतीने भरलेले तब्बल 8 टिप्पर जप्त करण्यात आले असून या कारवाईची अंदाजे किंमत सुमारे 1,62,00,000 रुपये असल्याची माहिती आहे। माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी मलकापूर श्री संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। तहसीलदार श्री समाधान सोनवणे यांनी मलकापूर शहरचे ठाणेदार श्री गिरी साहेब यांच्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईचे नेतृत्व केले। या कारवाईत नायब तहसीलदार श्री प्रवीण घोटकर, मंडळ अधिकारी श्री कुलवंत सिंग राजपूत, श्री VN कोल्हे, तलाठी श्री धीरज जाधव, श्री राहुल खर्चे, महसूल सेवक श्री पंकज जाधव, श्री सचिन चोपडे तसेच पोलीस RCB पथक सहभागी झाले होते। जप्त करण्यात आलेल्या टिप्परमध्ये MH28 BB 41 72 79 35 89 10 28 95 61 74 73 97 44 14 व 12 10 या क्रमांकाच्या वाहनांचा समावेश आहे। सर्व वाहने रेतीने भरलेली असून प्राथमिक चौकशीत अवैध उत्खनन व वाहतूक स्पष्ट झाली आहे। संबंधित वाहन चालक व मालकांविरोधात महसूल व खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नदी, पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने शून्य सहनशीलता धोरण अवलंबले असून अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।